पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झालाय। निगवे खालसा इथले संग्राम पाटील यांना पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात वीरमरण आलंय। संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार या पदावर कार्यरत होते। आज सकाळच्या सुमारास पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय, त्यातच त्यांना वीरमरण आलंय। जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांच्या 2 सहाय्यकांना पकडण्यात आले। त्यांच्याकडून गुन्हेगारीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलंय। बिलाल रशीद अशी या दोघांची नावं आहेत। अवंतीपुराच्या पंपोर आणि त्राल भागात कारवाई दरम्यान या दोघांना पकडण्यात आलं। भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजने अंदमान निकोबार बेटांवर कॉम्बॅट फ्री फॉल केलंय। अंदमान निकोबार बेटांवर असलेल्या हवाई दलाच्या वेगवेगळ्या धावपट्ट्यांवर हे फ्री फॉल करण्यात आलंय। भारतीय नौदलाकडून प्रदर्शित केलेल्या या फ्री फॉलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 14 रॉकेट्स डागण्यात आले। यात 3 लोकांचा मृत्यू झालाय तर 11 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। आज सकाळच्या सुमारास हा रॉकेट हल्ला करण्यात आला, त्यामुळे शहरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। मात्र अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी ही स्वीकारलेली नाहीये। अमेरिकेच्या विस्कॉन्सिन इथल्या मॉलमध्ये गोळीबार झाला। यात लहान मुलासह 8 जण जखमी झालेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जातोय। हल्लेखोर 20 ते 30 वयोगटातील असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार अनेक मॉल कामगार इमारतीमध्ये लपल्याचं दिसतंय। कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीनं छापा टाकला। एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे। ड्रग पेडलरच्या माहितीवरून एनसीबीचा भारती आणि हर्षच्या घरी छापा मारल्याची माहिती समोर आली आहे। तब्बल 2 वर्षांपासून रखडलेल्या कल्याण येथील पत्री पुलाचं काम अखेर मार्गी लागतंय। जुन्या पाडलेल्या पुलाच्या जागी नव्यानं उभारलेल्या पुलाचा सांगाडा हा ठेवण्याच्या कामाला अखेरीस आजपासून सुरुवात झाली आहे। त्यासाठी आज आणि उद्या कल्याण डोंबिवली स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक सुद्धा घेण्यात येतोय। मेगा ब्लॉकमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्यात। आपण बघतोय पत्री पूल हा एक मोठा प्रश्न नक्कीच होता, पण पालकमंत्री शिंदे साहेब ज्यांच्याकडे MSRDCचं खातं पण आहे, त्यांनी आज मोपलवार साहेब होते, कमिशनर साहेब आहेत, स्वतः खासदार महापौर हे सगळ्यांनी पत्री पुलाचं काम आज सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं काम आहे। आज मेगा ब्लॉक मिळाल्यानंतर लगेच काम सुरू झालेलं आहे। अशीच कामं संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची आम्ही करत आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि नक्कीच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत आहोत। ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ऐरोली ते काटई हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांचा होणार आहे। उन्नत आणि पारसिक डोंगराखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाचा पहिला टप्पा सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे। ठाणे बेलापूर मार्ग ते मुंब्रा बायपास मार्ग थेट जोडण्यासाठी पारसिक डोंगरातून बोगदा खोदून भुयारी मार्ग तयार करण्यात येतोय। नागपूर मेट्रोच्या 333 कोटींच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय, कारण नागपूर मेट्रोचा विस्तार करून नरखेड, वर्धा, रामटेक आणि भंडारा ही शहरं जोडण्याची अनेक दिवसांची मागणी होती। याबद्दल महामेट्रोनं सादर केलेला प्रकल्प अहवाल केंद्राकडे पाठवण्यास नगरविकास विभागानं मान्यता दिली आहे। ही माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे। नागपूर मेट्रोचा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे। नागपूर ते काटोल नरखेडला जोडण्याचा प्रकल्प होता। नागपूरपासून भंडाऱ्याला, नागपूरपासून वर्धा, नागपूरपासून रामटेक अशा या महत्त्वाच्या शहरांना जोडण्याचा हा नवीन विस्तारित प्रकल्प, याला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा मर्यादित घटकांसाठी सुरू आहे। त्यामध्ये एका घटकाची वाढ करण्यात येते आहे। नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या 90% फेऱ्या सुरू आहेत। मात्र सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा ही कायम आहे।
एसटी महामंडळाने सरकारी बँकेकडून 2,000 कोटी रुपये कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र या कर्जासाठी आगार आणि स्थानकांबरोबरच एसटीच्या बसही तारण ठेवल्या जाणार आहेत. 22 मार्चपासून टाळेबंदी सुरू होताच एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचा फटका बसून दिवसाचे 22 कोटी रुपये उत्पन्न मिळणं बंद झालंय. येणाऱ्या वर्षात सिडको 1 लाख घरांची सोडत काढणार आहे. त्यासाठीचं नियोजन सध्या युद्ध पातळीवर सुरू झालंय. सध्या 40,000 घरांचं काम पूर्ण झालंय तर 60,000 घरांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये हे प्रकल्प सुरू आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महाआवास अभियान सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत फेब्रुवारी 2021 पर्यंत म्हणजे केवळ 100 दिवसात 8,82,135 घरकुलं बांधण्यात येतील, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. सध्या अपूर्ण असलेली घरं पूर्ण करणं आणि नवीन घरं बांधणं या दोन्हींचा अभियानामध्ये समावेश असेल. उस्मानाबाद जिल्ह्यात 3,783 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये शाळा सुरू करणं विद्यार्थ्यांसाठी आणि इतर शिक्षकांसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. आमची निश्चितच तळमळ आहे विद्यार्थ्यांना कुठंतरी काहीतरी ज्ञानदानाचे धडे हे सोशल डिस्टन्स शासनाचे नियम पाळून कोरोनाचे सर्व नियम पाळून देण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करणार आहोत. आपल्याला काही ज्या अडचणी आली आहेत त्या अडचणीवरती मात करून या उर्वरित काळामध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्यांचं सर्व लक्षणांचं जेव्हा जेव्हा निदर्शन येईल तेव्हा तेव्हा आम्ही त्याच्यावर मात करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल या सर्व बाबीचं कसोशीनं आम्ही आमच्या प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. यामध्ये शासनाचे नियम सुद्धा आम्हाला बांधले असतात. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील 9वी आणि 12वीच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी या वर्गांवर शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहे. बीडमध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू झाली. जिल्ह्यातील आष्टी येथे 9वी आणि 12वीच्या शिक्षकांनी कोरोना चाचणीसाठी गर्दी केली होती. शिक्षकांना करोना तर विद्यार्थ्यांना शाळेत कसं पाठवायचं हा मला पालक म्हणून पडलेला प्रश्न आहे. मुळात 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्टमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह निघत आहेत आणि शिक्षक पॉझिटिव्ह निघत असताना विद्यार्थ्यांना शाळेत कसा पाठवायचा हा मुळात पालक म्हणून पडलेला प्रश्न आहे. कारण या शिक्षकासोबत जे शिक्षक निगेटिव्ह आलेत त्यांना सुद्धा पुढल्या 8 दिवसामध्ये अँटीजेनमध्ये ते शिक्षकसुद्धा पॉझिटिव्ह निघणार आहेत. मी 100% ह्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला माझा विरोध असेल. कारण की जर 100 शिक्षकामागं जर 10-15 शिक्षक जर पॉझिटिव्ह निघत असतील तर आम्ही शाळेत विद्यार्थी पाठवणार नाही. त्या मतावर आम्ही ठाम राहू. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आरोग्य विभागातर्फे 2,600 शिक्षकांच्या RT-PCR चाचण्या करण्यात येणार आहे. आजपासून या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात शिक्षण संस्था आणि शाळा व्यवस्थापनांकडून शाळा सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येते. शाळांचं निर्जंतुकीकरण आणि साफसफाई देखील करण्यात येते. जिल्हाधिकारी याबद्दलची आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत. राज्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 1 डिसेंबरपासून इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या राज्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी 21 नोव्हेंबरपर्यंत मंजूर करावी अशी विनंती राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली होती. त्याची मुदत आज संपतेय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या या यादीला राज्यपाल मंजुरी देणार की आक्षेप घेणार याबद्दल उत्सुकता आहे. ही मुदत संपल्यावर सरकारला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन नव्याने प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यामध्ये 107 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केलं. त्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर 1961 रोजी फ्लोरा फाउंटन इथं हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं. या ठिकाणी 2000 सालापासून दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं जातं. आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी गृहमंत्री देखील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला विरोध करण्यात येतोय। वारकरी पाईक संघानं शासकीय महापूजेला विरोध केलाय। प्रातिनिधिक स्वरूपात प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील सूर्या नदी किनारी छठपूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दीपोत्सव साजरा करून भव्य रांगोळ्यांनी सूर्या नदी घाट सजवण्यात आला होता। जालना जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 वर्षात ठिबक आणि तुषार सिंचन वाटपामध्ये चुकीच्या गोष्टी घडल्यात। या संदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि या तक्रारीनंतर दादा भुसे यांनी जालन्यातील सिंचन वाटपात बनावट 7/12 खोटे रेकॉर्ड दाखवणं, निकृष्ट दर्जाचं साहित्य वाटप झाल्याचं मान्य केलं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून सचिव आणि आयुक्तांच्या मार्फत एक समिती गठीत करणार असल्याचं सांगितलंय। शहापूर तालुक्यातील भातसा धरणग्रस्तांच्या लढ्याला 50 वर्षांनंतर यश आलंय। भातसा धरणात जमिनी गेलेल्या कुटुंबियांना लवकरच महापालिकेमध्ये नोकरी आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भूखंड वाटप होणार आहे। भातसा धरणासाठी स्थानिकांची जवळपास 653 हेक्टर जमीन 1968 साली संपादित करण्यात आली होती। विदर्भात अवकाळी पावसानं पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे। यवतमाळच्या पुसद, आर्णी तालुक्यात जवळपास सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळतोय। आज सकाळी झालेल्या पावसामुळे काही वेळातच पाण्याचे पाट रस्त्यावरून वाहताना दिसले। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। आधीच परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्रास दिलाय। गडचिरोलीत रात्री उशिरा मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची त्रेधा उडाली। बरसलेल्या अवकाळी पावसानं शेतशिवारात कापणी झालेलं धान आणि कापूस या पिकांना धोका निर्माण झालाय। गोंदिया तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरणार असला तरी या पावसानं शेतात कापणी करून ठेवलेल्या धानाचं मात्र नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर देखील वाढणार आहे। हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली। काल संध्याकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं। दरम्यान सेनगाव तालुक्यातील वरुड, तळणी, वैजापूर या भागामध्ये आज सकाळी 8च्या सुमारास अवकाळी पाऊस सुरू झाला। पावसामुळे या भागातील कोरडवाहू शेतातील तूर पिकाला जीवदान मिळालंय, मात्र हरभरा पिकासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। आजपासून नागपुरात कोवॅक्सिन स्वदेशी लसीची 3री मानवी चाचणी करण्यात येणार आहे। नागपुरातील रहाटे रुग्णालयात आजपासून ही चाचणी होणार आहे। तब्बल 1000 स्वयंसेवकांवर 3री चाचणी करण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासात 344 नव्या रुग्णांची भर पडली आहे। उपचार घेणाऱ्या 20 जणांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,08,000वर पोहोचली। रायगड जिल्ह्यात 133 नवे रुग्ण आढळलेत आणि 4 मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या झाली 55,986 तर सध्या 875 जणांवर उपचार सुरू आहेत। बनावट टीआरपी घोटाळा प्रकरणी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणात मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ईडीने हा गुन्हा नोंदवला। यात मुंबई पोलिसांच्या तक्रारीत नमूद माध्यम समूहांचे अधिकारी आणि इतर आरोपींना चौकशीसाठी ईडीकडून लवकरच समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 7 जण ठार झालेत। पटडी या ठिकाणी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला। यामध्ये कारचा चक्काचूर झालाय। कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय। तामिळनाडूच्या चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 4 किलोचं सोनं जप्त करण्यात आलं। या जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 2,06 लाख इतकी आहे। दुबईवरून आलेल्या 6 प्रवाशांची कसून चौकशी आणि झडती घेतल्यानंतर ही बाब उघड झाली। दरम्यान कस्टम विभागाने 2 जणांना अटक केली। पुढील कारवाई सध्या सुरू आहे।
धुळे शहरामध्ये कारमध्ये टाकून गाय पळवून नेण्याचा प्रकार समोर आला. कारमधून गाय चोरून नेण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी तपासायला सुरुवात केली आणि फुटेजच्या आधाराने 4 चोरांच्या मुसक्या आवळल्यात आणि गाय चोरीसाठी वापरलेली कार देखील सध्या हस्तगत करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी भाऊ म्हणून पुण्यातील भोई प्रतिष्ठाननी मदतीचा आधार दिलाय. यावेळी भोई प्रतिष्ठाननं आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत शुक्रवारी भाऊबीज साजरी केली आहे. शिलाई मशीन, आकाशकंदील, साडीचोळी, फराळ, तोरण अशी भेट यावेळी यांना देण्यात आली. तर गोदावरी अर्बन बँकेने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना 51,000 रुपये मदत देण्याची घोषणा करत महिलांना रोजगारासाठी कर्ज देण्याची सुद्धा तयारी दर्शवली आहे. किल्ले रायगडवर दुसरा रोपवे उभारण्याची घोषणा छत्रपती संभाजी महाराजांनी केली. सध्या परिस्थितीमध्ये किल्ले रायगडवरील रोपवे बंद असल्यानं पर्यटकांचे हाल होत आहेत. रोपवे प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप संभाजी महाराजांनी केलाय. तसंच रोपवेच्या जागेचा वाद मिटला नाही तर नव्याने प्राधिकरणाच्या माध्यमातून दुसरा रोपवे बांधण्यात येईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. आणि जे गावात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपली तब्येत फिट असली तरच आपण किल्ल्यावर जावं, कारण का रोपवे सध्या बंद आहे. रोपवे बंद असण्याचे कारण म्हणजे त्यांच्यात वाद निर्माण झालेला आहे. मूळ मालक जे जोगन कंपनी आहे त्यांचा आणि जे गावातले अवकीरकर लोक आहेत त्यांच्यात वाद ह्याच्यासाठी निर्माण झाला आहे की अवकीरकरांचं म्हणणं आहे की जिथं रोपवेचं स्टार्टिंग पॉईंट आहे ती स्टार्टिंग पॉईंटची जागा ही अवकीरकरांची आणि लँडिंग पॉईंटची जागा ही पुरवठा खात्याची रायगड किल्ल्यावर. नाशिकच्या इगतपुरीमध्ये बिबट्याची दहशत कायम असून बिबट्याने 6 वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतलाय. तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात ही घटना घडली. कवितामध्ये असमृत मुलीचं नाव असून बिबट्यानं हल्ला करून तिला जंगलात ओढत नेलं. त्यानंतर जंगलात तिचं शिर धडावेगळं केलेला मृतदेह आढळून आला. मागील 3 महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 बालकांसह 4 जणांचा बळी गेलाय. आता बातमी आहे कोकणातून. कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर कोकणात फिरायला जात असाल तर तुम्हाला डॉल्फिनचं दर्शन होऊ शकतं, कारण गणपतीपुळेपासून जवळच असलेल्या काजरभाटी आणि नेवरे या ठिकाणच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन झालं. डॉल्फिनचं वास्तव्य आणि दर्शन कोकणच्या पर्यटनात भर घालणार आहे. सिंधुदुर्गात आज देखील आकाशकंदील उडवण्याची परंपरा जपली जाते. कणकवलीच्या कलमटवासियांनी कागदी पोलपासून हे कंदील बनवले जातात आणि त्यानंतर त्यांना रॉकेल आणि कापडाच्या साहाय्याने आग लावली जाते. या आगीमुळे हे कंदील आकाशात वर उंच जातं. मागील 40 वर्षांपासून दिवाळीनिमित्त हे कंदील आकाशात उडवलं जातं. जागतिक बाल दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाईनं CSMT स्थानक उजळून निघालं. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची इमारत सुद्धा आकर्षक रोषणाईने सजली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी आपली आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबर गोव्यात दाखल झाले. दिल्लीहून हवा बदलासाठी हे दोन्ही महत्त्वाचे नेते गोव्यात दाखल झाले. डॉक्टरांनी सोनिया गांधींना कमी प्रदूषित असलेल्या ठिकाणी थोडा वेळ घालवण्याचा सल्ला दिला आणि या सल्ल्यानुसार त्यांनी गोव्यात येणं पसंत केले. त्यानुसार शुक्रवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी पणजी विमानतळावर पोहोचले. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या जम्मू काश्मीरमधील दल लेकमध्ये सध्या गाळ काढण्याचं काम सुरू आहे. हायटेक मशीनच्या माध्यमातून हा गाळ काढला जातोय. त्याचबरोबर पाण्यावरील जलपर्णी वनस्पतींना देखील काढण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलंय. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सध्या 5,78,00,000च्या घरात पोहोचली. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 6,59,000 रुग्ण वाढलेत. कोरोनानं आतापर्यंत जगभरामध्ये 13,76,807 नागरिकांचा बळी घेतलाय. अमेरिकेत सुद्धा रुग्णसंख्या वाढते. आतापर्यंत रुग्णसंख्या 1,22,00,000च्या घरात गेले. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2,01,000हून अधिक नवीन रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाने 2,60,000 जणांचे बळी घेतले.
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 60,20,000वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 1,68,000 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. काल दिवसभरात ब्राझीलमध्ये 37,000हून अधिक नवीन रुग्ण आढळून आले. रशियात कोरोनाबाधितांची संख्या 20,39,000वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 35,311 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात रशियात 24,631 नवे रुग्ण आढळून आलेत. अमेरिकेची बलाढ्य गुंतवणूकदार कंपनी ऑक्ट्री कॅपिटल आणि वर्दे पार्टनर हे वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीमध्ये 15 ते 18,500 कोटी गुंतवणूक करणार आहे. त्याबद्दलचा प्रस्ताव त्यांनी कंपनीला दिलाय. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वोडाफोन आयडियाला नवसंजीवनी मिळणार आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झालेला फास्ट बॉलर मोहम्मद सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं हैदराबादमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालंय. ते 53 वर्षांचे होते. सिडनीत सराव करत असताना सिराजला आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती समजली. क्रिकेटपटूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नव्या नियमानुसार आता कोणत्याही देशाला 15 वर्षांखालील खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देता येणार नाहीये. त्यामुळे आता युवा खेळाडूंमध्ये कितीही प्रतिभा असली तरी त्याला 15 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघावी लागणार आहे. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाले. त्याशिवाय आता गुणांच्या टक्केवारीनुसारच अंतिम फेरीतील 2 संघांची निवड केली जाणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी गुणांच्या टक्केवारीचा पर्याय स्वीकारला असून क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केली आहे.